श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टिळक गौरव पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी पत्रकार शेतकरी डॉक्टर आणि सेवाभावी संस्थांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून रोजगार आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, सभापती दीपा चंद्रिकापुरे, माजी सभापती संजय टेंबरे, भाजपा जिल्हा अध्यक्ष सीताताई रहांगडाले, भाजप नेत्या भावनाताई कदम, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख हे यावेळी उपस्थित होते। मागील 15 वर्षांपासून श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात 10वी तसेच 12व्या वर्गात सर्वाधिक जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना सोबत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला। उपस्थित पाहुण्यांनी देखील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या आहेत। यात पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे गोंदियातील वरिष्ठ पत्रकार विश्वास बोबार्डे यांना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा टिळक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तर उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार यावर्षी वन्य जीव क्षेत्रात छायाचित्र काढणारे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर त्र्यंबक जरोदे यांना देण्यात आला आहे। तर स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा संपादकीय पुरस्कार यावर्षी तांदूळ नगरी पेपरचे संपादक श्रीधर हटवार यांना देण्यात आले आहे। माजी आमदार खोमेशभाऊ रहांगडाले यांच्या वतीने देण्यात येणारा कृषीरत्न पुरस्कार यावर्षी प्रगतशील महिला शेतकरी मंदाताई गावळकर यांना देण्यात आला आहे। तर स्वर्गीय संतोष अग्रवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा शोधवार्ता पुरस्कार दैनिक भास्करचे प्रतिनिधी शुभम ढोमणे यांना देण्यात आला। तर स्वर्गीय रामकिशोर कटकवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट वृत्तवाहिनी पुरस्कार यावर्षी जी 24 तास न्यूजचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि साधना न्यूजचे प्रतिनिधी राजेश कुमार तायवाडे यांना देण्यात आले। स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी हिरालाल जैन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार यावर्षी लोकमत समाचारचे प्रतिनिधी गणेश भदाडे यांना देण्यात आले। तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे गोंदिया मोक्षधाम सेवा समितीला यावर्षी कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरीच्या वतीने देण्यात येणारा समाजकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। तर सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात 10व्या आणि 12व्या वर्गात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सत्कार करण्यात आला। तर वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या रोज पेपरच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यावर लोकांच्या दारापर्यंत निरंतर पोहोचवणारे संतोष खानोरकर यांना उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं असून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सुरू असलेल्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिलेल्या असून या पुरस्कार वितरण सोहळ्यात गोंदिया जिल्ह्यातील शेकडो लोकांनी हजेरी लावलेली होती। तर श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाईल अशी ग्वाही श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित पाहुण्यांना देण्यात आलेली आहे। आमदार विनोद जी, बोलो भारत माता की जय। अपना कितनी समय निकाल करके और आपको मैं बताना चाहता हूँ, मैंने पहली बार ऐसा व्यक्ति देखा, मुझे कार्यक्रम में सम्मिलित होना था। उस समय उन्होंने खाना हाथ में लिया, तो वो खाना खाने वाले थे, और हाथ में लेकर के गाड़ी में बैठे आपके कार्यक्रम में आने के लिए। एक बार जोरदार तालियां बजाते मैं उनका बहुत बहुत स्वागत करता हूँ। श्रमिक पत्रकार संघ का सभी पत्रकार बंधुओं का, बहनों का उनका अभिनंदन करता हूँ। बहुत अच्छी पत्रकारिता मंत्री महोदय जी हमारे गोंदिया जिले में है, हमारे उपाध्यक्ष महोदय भी यहाँ पर है, और निश्चित तौर पे हर साल बहुत अच्छा कार्यक्रम ये लोग करते हैं। अनेक समाज के लोग का, पत्रकारिता में काम करने वालों का, जो बच्चे हैं इनका सबका गौरव यहाँ पर किया जाता है। एक शानदार कार्यक्रम निश्चित तौर पे सामाजिक दायित्व का निर्वहन करते हुए ये पत्रकार संघ करता है। बहुत बहुत बधाई। दूसरे मंत्री महोदय यहाँ पधारे, उनका बहुत बहुत आभार, धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।